वाखरीच्या रिंगणानंतर पालखी सोहळा निघाला पंढरी मुक्कामी। आषाढी वारीसह प्रशासनात सुद्धा सज्ज। आरएसएसच्या तरुण भारतचा उद्धव ठाकरेंविरोधात सामना। स्वबळाची भाषा करण्याआधी आत्मचिंतन करावं, संघाचा उद्धवना टोला। जितेंद्र आव्हाड आणि भिडे गुरुजींच्या वादात उदयनराजेंनी सुद्धा घेतली उडी। म्हणाले, भिडे गुरुजींना टार्गेट कराल तर याद राखा, राजेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची गोची। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याचा सीआयडी अहवाल शासनाला सादर। आमदार रमेश कदम यांच्या 141 कोटींचा अपहार केल्याचा ठपका। आमदार महाशय अजूनही गायबच। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सकाळपासून जाम। काही वेळापूर्वी 2 लेन केल्या सुरू, वाहतूक मात्र संथ गतीनेच। पुणे आणि औरंगाबादमध्ये आघाडी आणि युतीत रंगली आहे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची स्टंटबाजी। एकाच उड्डाणपुलाचं होतंय 2दा उद्घाटन। महालक्ष्मी मंदिरात मूर्तीवरील संवर्धन प्रक्रियेला अखेर सुरुवात। ऑगस्टपर्यंत चालणार मूर्ती संवर्धनाची प्रक्रिया। आणि ज्येष्ठ रिपाई नेते रासू गवई यांचं नागपुरात दीर्घ आजारानं निधन। उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे आरोपी श्रीशांत, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण यांना दिलासा। पुराव्याअभावी पतियाळा कोर्टानं केलं दोषमुक्त।